शुभविवाह या मालिकेच्या 16 एप्रिलच्या भागामध्ये पौर्णिमा येते आणि म्हणते खाली इतका ड्रामा झाला, पण मला का नाही बोलवलं हा सगळा ड्रामा बघायला। अभिजित म्हणतो तुझा काय संबंध आहे याच्याशी। यावरती पौर्णिमा म्हणते माझा तर खूप जवळचा संबंध आहे। अभिजित म्हणतो म्हणजे काय। आता पौर्णिमा विचार करते माझ्याकडे असा पुरावा आहे ना की या रागिणीचा कधीही मी पर्दाफाश करू शकते। अभिजित म्हणतो बोल ना तुझा काय संबंध या सगळ्याशी। यावरती पौर्णिमा काहीच बोलत नाही। तितक्यात तिथे रागिणी येते आणि रागिणी म्हणते अभि यानं भूमीचं काहीतरी करायला पाहिजे। यावरती अभिजित म्हणतो आई पण आत्ताच तर तू सगळ्यांच्या समोर तिला आता हे केलंस ना की खोटं होतंय म्हणून हे सगळं। यावरती मग मात्र रागिणी म्हणते नाही रे, पण सगळ्यांनी जरी मान्य केलं असलं ना की भूमीला भास होत आहेत तरी आकाश हे मान्य करणं शक्य नाहीये। आपल्याला आकाश समोर हे अगदी 10 वेळा दाखवलं पाहिजे की भूमीला भास होत आहेत। यावरती अभिजित म्हणतो तुझ्या डोक्यात तरी काय आहे नक्की। यावरती मग मात्र पौर्णिमा मध्येच काहीतरी बोलते। रागिणी म्हणते आपला मेंदू किती। यावरती पौर्णिमा म्हणते म्हणजे जिरा गोळी एवढा। रागिणी म्हणते नाही आता तर जिरा गोळीची मोहरी झाले मोहरी, त्यामुळे काही बोलू नको। पौर्णिमा म्हणते नाही पण असं भूमीला काही माहिती आहे का किंवा भूमीच्या बद्दल असं काहीतरी भूमी बोलेल का की तिचं तुम्हाला भास होतोय असं सिद्ध करायला लागेल। रागिणी म्हणते म्हटलं ना तुझा मोहरी इतका जो मेंदू आहे ना तो बिलकुल वापरू नकोस, त्यामुळे जरा शांतच बस। असं म्हणत रागिणी पौर्णिमाला दम देऊन निघून जाते। पौर्णिमा म्हणते हा जिरा गोळी इतका किंवा मोहरी इतका जो काही माझा मेंदू आहे ना त्याच्याजवळ खूप अक्कल आहे आणि तुम्हाला कसा धडा शिकवायचा हे सगळं मला अचूक माहिती आहे। फक्त मी योग्य वेळेची वाट पाहते आहे। योग्य वेळ आली ना की तुम्हाला कसा धडा शिकवायचा हे मी अचूक ठरवलेलं आहे। असं म्हणत पौर्णिमा आता तो व्हिडिओ आपल्याजवळ ठेवून खूप मोठा पुरावा रागिणीच्या विरुद्ध जमा करत असते आणि विचार करते माझा नवऱ्याला एकदा का तुमच्या तावडीतून मी सोडवलं ना की तावडीतून सोडवल्यावरती मी काय करते ते बघा। इकडे तोपर्यंत भूमी आता सामानाची यादी आता नोकरांना देते आणि सगळं समजावून सांगते नीट वाणसामान बघून या, म्हणजे उगाचच काहीही खरेदी करू नका। या सगळ्यामध्ये पैसा आणि त्याची प्रत हे बघून घेऊन या। असं म्हणत ती आता ज्वारी आणि बाजरी भाजणीचं दळण दळायचं आहे हे सुद्धा सांगते। चक्की लावावी लागेल। तितक्यात आजी येते आणि भूमी आता बरी आहे तब्येत, कालचं सगळं मनातून काढून टाक। या सगळ्यामध्ये तू जास्त विचार करशील ना तेवढा तुला जास्त त्रास होईल। असं म्हणत ती आता भूमीला म्हणते भूमी मला असं वाटतंय आपण आता पेस्ट कंट्रोल करायचं आहे, म्हणजे सणासुदीच्या वेळेला वास नको म्हणून मी पेस्ट कंट्रोल केलं नाही तर आपल्याला सगळ्या रूम जरा आवरून घ्यायला लागतील। यावरती भूमी सांगते ठीक आहे रागिणी आत्यांची रूम मी उरकते, पण मी त्यांच्या रूम मध्ये गेलेलं त्यांना आवडेल का। यावरती रागिणीला आता आवडेल असं आजी सांगते कसं आहे ना रागिणीला माहिती आहे मी तुला ऑलरेडी चाव्या दिलेल्या आहेत तिजोरीच्या, त्यामुळे ती असं काही बोलणार नाही, तू काळजी करू नकोस। तिच्या रूम मध्ये बिनधास्तपणे जा आणि सगळं व्यवस्थित साफ कर। लपून छपून पौर्णिमा हे सगळं बोलणं ऐकत असते आणि ती विचार करते आता आईंच्या रूम मध्ये ही जर गेली तर खूप मोठा गोंधळ होईल, मला आत्ताच्या आत्ता आईला सावध करायला पाहिजे। म्हणून पौर्णिमा ताबडतोब इकडे आता हे जे बोलणं चाललं आहे ते सांगण्यासाठी रागिणीकडे येते आणि म्हणते आजींनी अजून एक खूप मोठा घोळ घालून ठेवलाय। यावरती मग मात्र रागिणी म्हणते आता काय ग नवीन। यावरती पौर्णिमा म्हणते आई तुमच्या रूम मध्ये भूमीला साफसफाई करायला पाठवलेलं आहे। अभिजित म्हणतो आई तुझ्या रूम मध्ये असं काही नाहीये ना की ज्याच्यामुळे आपलं भांडं फुटेल। आता रागिणीला आठवतं प्रॉपर्टीचे पेपर्स ज्याच्यावरती इकडे सह्या घेतलेल्या असतात तिने भूमीच्या। मग रागिणी हादरते, धावत पळत त्या रूम मध्ये जायला निघते, पण तोपर्यंत इकडे आता भूमीच्या हातामध्ये ते पेपर लागलेले असतात। भूमी सगळं साफसफाई करत असताना ते पेपर पाहते आणि ती विचार करते ह्याच्यामध्ये माझी सही कशी, म्हणजे भूमी महाजन नावाची सही बघून आता मात्र भूमीला जबरदस्त धक्का बसतो। या सगळ्यामध्ये आपण सही इकडे कशी केली आणि ती पण भूमी महाजन नावाने। आता तिचं डोकं गरगरायला लागतं। तोपर्यंत आकाश त्या रूम मध्ये चाललेला असताना आजी म्हणते काय रे कुठे चाललास। आकाश म्हणतो काही नाही सहज जरा असंच चक्कर मारतो। आजी म्हणते मी काय तुला आज ओळखते का, भूमीला पाहिल्याशिवाय तुझ्या दिवसाची सुरुवातच होत नाही। भूमीला पाहायला चाललास ना लबाडा।
असं म्हणत आजी आकाशची थट्टा मस्करी करते। मग आकाश भूमीच्या रूम मध्ये आहे त्या रूम मध्ये जातो, तोपर्यंत भूमीला चक्कर येत असते, ती खाली कोसळते। आकाश व्हीलचेअरवरून भूमी उठणं असं म्हणत भूमीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, पण भूमीची शुद्ध हरपलेली असते। आजी म्हणते भूमी काय झालं, उठ ना। तितक्यात रागिणी येते, पाहते की भूमीने बहुतेक पेपर बघितलेले आहेत। आता मात्र रागिणी कमालीची हादरते। या सगळ्यामध्ये जर का भूमीने सगळ्यांना खरं सांगितलं तर आपली वाट लागेल असं म्हणत रागिणी इकडे तिकडे पाहायला लागते, ते पेपर कुठे आहेत ते शोधते। आणि आता तोपर्यंत भूमीला उठवण्यामध्ये आकाश आणि सगळेजण यशस्वी होतात। रागिणीच्या हातात ते पेपर असतात। काय करू या पेपरचं, म्हणजे जर पेपर भूमीने पाहिले असतील तर माझं काही खरं नाही असा विचार करत रागिणी आता ते पेपर लपवण्याची वाट पाहत असताना भूमीला शुद्ध येते। भूमी म्हणते आकाश मी आत्ता आत्यांच्या खोलीमध्ये आले होते साफसफाई करायला, त्यावेळेला मी एका फाईलमध्ये माझ्या सह्या पाहिल्या आणि त्या पण भूमी महाजन नावानी। हे कसं शक्य आहे, भूमी महाजन नावानी मी का सह्या करेन, आणि आकाश मी हे माझ्या डोळ्यांनी पाहिले। आकाश म्हणतो भूमी काय बोलतेस तू, तुला काहीतरी भास झाला असेल। भूमी म्हणते नाही आकाश, मी स्वतःच्या डोळ्यांनी हे पाहिलेलं आहे, मला भास वगैरे काही झालेलं नाहीये। यावरती आजीला पण धक्का बसतो, म्हणजे कदाचित हे सगळे पेपर हिने पाहिले की काय, सगळ्यांनाच आता धक्का बसतो। भूमी सांगते पण मला एक गोष्ट कळत नाहीये, या पेपरवरती महाजन हे नाव माझ्या मागे कसं काय, भूमी महाजन म्हणून मी का सही केली असेल। यावरती रागिणी म्हणते कोणते पेपर, भूमी अगं कोणते पेपर, तू कोणत्या पेपर बद्दल बोलतेस। भूमी म्हणते आत्या हे काय पेपर। यावरती रागिणी म्हणते पेपर कुठे आहेत पेपर, अगं पेपर वगैरे काहीच नाहीयेत असं म्हणत रागिणी आता भूमीला वेड्यात काढते। आकाश म्हणतो आत्या बघू ते पेपर जे भूमीने आत्ता बघितले होते। रागिणी म्हणते बघ की, अरे मी आत्ता जस्ट पेपर बघितले, या पेपरमध्ये काहीच नाहीये असं म्हणत रागिणी ते पेपर आकाशकडे देते। आकाश ते पेपर पाहतो आणि तो विचार करतो पेपर तर कोरे आहेत। यावरती भूमी सांगते आकाश माझ्यावरती विश्वास ठेव, मी आत्ता पेपर पाहिले आणि त्याच्यामध्ये भूमी महाजन म्हणून ही सही होती। यावरती आकाशला जबरदस्त धक्का बसतो। भूमीवरती बाकी कोणाचा नसला तरी आकाशचा पूर्णपणे विश्वास असतो, त्यामुळे भूमी या सगळ्यामध्ये खोटं बोलत नाही किंवा भूमीला भास सुद्धा झालेला नाही हे मात्र आकाशला माहिती असतं। यावरती आकाश म्हणतो पण भूमी हे पेपर सगळे कोरे आहेत। भूमी म्हणते आकाश खरं सांगते मी। यावरती मग मात्र भूमीला कळत नाही की पेपर मी आत्ता बघितले, त्याच्यावरती नाव माझं होतं भूमी महाजन, मग आत्ता नाव कुठे गेलं। हे सगळं रागिणीचं कारस्थान असतं। रागिणी विचार करत असते हे कसं घडवून आणलं, तर तिने ज्या वेळेला भूमी बेशुद्ध पडलेली असते त्यावेळेला अभिजितला इशारा केलेला असतो। ताबडतोब अभिजितने त्या प्रॉपर्टीच्या पेपर मधले सगळे पेपर काढून बेडच्या खाली लपवत आता रिकामी फाईल मध्ये कोरे पेपर टाकत या सगळ्या गडबडीचा फायदा घेत कोणाचंही लक्ष नसताना हा डाव साधलेला असतो। आणि ते सगळं आता अभिजित आणि रागिणी एकमेकांकडे खूण करून आता कसा डाव साधला हा विचार करत असतात, पण मात्र भूमीला इथे अजून डोकं दुखायला लागतं। हा सगळा विचार करून तिच्या डोक्यावरती आता जास्तच परिणाम होतो आणि डोकं दुखायला लागल्यामुळे भूमी डोकं पकडून बसते। यावरती आता मात्र आजी म्हणते हिला ना आपण रूम मध्ये घेऊन जाऊया, चला असं म्हणत आकाश आता तिला भूमीला रूम मध्ये घेऊन जाण्यासाठी निघतो। भूमीला रूम मध्ये आणल्यावरती मानसी तिच्यासाठी मात्र आता पाणी घेऊन येते आणि ताई काय झालं आता बरं वाटतंय का। यावरती मग मात्र भूमी सांगते मानू कसं असेल हे शक्य, मी स्वतः बघितलं आहे ना, मी स्वतः बघितलंय त्याच्यावरती माझी सही, मग माझा हा भास कसा असेल। आणि हे बघ जर मला भास व्हायचा असता तर मला हे महाजन नाव का दिसेल, याला काय अर्थ आहे तू सांग बरं। आता मात्र मानसीला पण या प्रश्नाचं उत्तर नसतं भेटत, काय नक्की घडलं असेल। आणि मानसीला ऑलरेडी रागिणी आणि अभिजित वरती डाऊट तर असतोच, पण हे कुणी केलंय काय केलंय हे मात्र अजून काही कळत नसतं। पण भूमीचं विचार करून डोकं फिरण्याची वेळ आलेली असते आणि ती सांगत असते काहीतरी गडबड आहे, म्हणजे हा असा भास मला होणं शक्यच नाही असा विचार करत ती मानसी सोबत बोलत असते आणि तोच विचार आकाश करत असतो। आकाश म्हणतो आत्या मला असं वाटतंय की भूमी कधी चुकीचं नाही बोलू शकत। रागिणी म्हणते अरे आकाश पण आपण सगळ्यांनी पेपर बघितले ना, आपण पेपर पाहिले की त्या सगळ्यामध्ये कुठे काय होतं, तुला तरी काही सापडलं का नाही ना, आपल्याला सगळ्यांनाच काही सापडलं नाहीये, याचा अर्थ हाच आहे की भूमीला भास झालाय। आकाश म्हणतो पण तू मला एक गोष्ट सांग, तिला भास होईल तर तिला भास असा होईल ना की भूमी देसाई नावाची सई नाही म्हणून भूमी महाजन का होईल। आणि त्या कालच्या माणसाचं ठीक आहे
तिने ती गोष्ट ऐकली होती बोटीवरची म्हणून तिला भास झाला, पण ह्या महाजन आडनावाचा भास का बरं होईल? आता रागिणी गडबडते. रागिणी म्हणते, आकाश मी तुला एक गोष्ट सांगू का? तू इतकं प्रयत्न करतोस ना, डॉक्टर म्हटले होते बघ की मेंदूच्या गोष्टी ह्या जरा चमत्कारिक असतात म्हणून. कदाचित तुम्ही इतके जे सगळेजण प्रयत्न करताय ना, या प्रयत्नांना यश यायला लागलेलं आहे का रे? म्हणजे या प्रयत्नांना यश येते आणि त्यामुळे भूमीला हे सगळं आठवायला लागले का? म्हणजे तिला आता तिच्या आतल्या मनाने आवाज दिलाय का की हे तिचं नाव आहे म्हणून? बघ बरं विचार करून. मला वाटतंय भूमीला ना सगळं आठवत चाललेलं आहे आणि या सगळ्यामध्ये भूमीला तुमच्या प्रयत्नामुळे सगळं सत्य समोर येते. तू पुन्हा एकदा विचार कर या सगळ्याचा. असं म्हणत रागिणी आपलं म्हणणं पटवण्यासाठी जे तिच्या मनाला येईल ते सगळं आता सांगण्याचा प्रयत्न आकाशला करत असते. पण आकाशला या सगळ्यामध्ये काहीच विश्वास पटत नसतो. फायनली आकाश आता रामाच्या मंदिरात जातो आणि म्हणतो, प्रभू रामचंद्रा, सीतेचा वियोग काय असतो किंवा पत्नीचा वियोग काय असतो हे माझ्याशिवाय तुला कोण चांगलं सांगणार? आणि या सगळ्यामध्ये माझ्या पत्नीचा वियोग मला आता दूर होऊ दे आणि माझ्या पत्नीला सगळं आठवू दे असं म्हणत मात्र आता आकाश राम मंदिरात येत असताना त्याची आता कुबडी खाली पडते. भूमी येते आणि आकाशला धरते. आकाशचं व्रत सफल झालेलं असतं. आकाशने पूर्णपणे पायऱ्या चढण्याचं व्रत केलेलं असतं, पण भूमीमुळे ते व्रत सफल होतं. भूमी आणि आकाश असेच पुन्हा एकत्र येणार का? पाहणं फारच रंजक ठरणार आहे.